पण तिथे तुम्हाला छत्री पित्री नसेल, झोपा वालीव खाली टावेल टाकून बिंदास. काय 1 रुपया द्यायची गरज नाही. घरशी डबा बांधून आणला ना तरी चालेल. जबरदस्त. पोर जाम मास घातल्या. पोराला रडते नुसतं. भूक लागले रे पोराला. त्याच्यामुळे हिच्या आईला लफडा झाला. पण आता पुढच्या बारला बघतो कसा का विषय आहे तो. पण पियाची आज पण पियाची, उद्या पण पियाची. परवा कोणी बघितलं मरतो का जगतो काय माहिती. तिच्या आईला बापासनी पण 7-12 मोठं ठेवले नाही ना, बारकं पण ठेवले नाही, गुंठं पण ठेवले नाही. आई ते आयुष्य मजा करून घेते. फायनली निघालो आज परत नवीन विषय घेऊन. वाजलेत घड्याळच वाजलेत 6 वाजलेत आणि तुम्ही माझ्या मागचं लोकेशन बघू शकता. आता आहे मी इटलीमध्ये वाराणसीमध्ये आहे. जनेवामध्ये एक वाराणसीमध्ये प्लेस आहे तिथे. आता चाललो आहे बाहेर जरा एक्सप्लोअर करायला. तुम्हाला वाराणसी कसं आहे आणि काय पद्धत आहे वाराणसीची ही तुम्हाला दाखवतो. ऊन थोडा जास्तच आहे. कदाचित माईकचं बरोबर आहे का काय माहिती नाही. फर्स्ट टाईम ग्लिम्बल यूज करतो आहे. कसं आहे काय बघूया. चला आता तर निघालो इकडनं. लेट्स गो. तुम्ही बघू शकता समोर जी पूर्ण सिटी दिसते वाराणसीची. ब्युटिफुल अशी घरं आहेत. दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. कुत्री जाम भुकतन. कुत्र्यांचा काय विषय आहे काय समजला नाही अजून. इकडनं उतरतोय. ही आजूबाजूला जेवढे बघतील तेवढी घरं आहेत. आणि माउंटनवर असं बसलेला हा गाव आहे. मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता. तुम्ही मागच्या बाजूला पूर्णच्या पूर्ण माउंटेन आहे. आणि माझ्या समोरच्या बाजूला बघितलं तर पूर्णच्या पूर्ण खाली समुद्र आहे. तुम्हाला दाखवतोय. एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे. ब्युटिफुलच व्ह्यू आहे. हा बघू शकता तुम्ही समोरचा भाग. पूर्णच्या पूर्ण समुद्र आहे आणि मागे माउंटन. एवढं सुंदर असं गाव बसलेलं आहे ना माउंटनमध्ये. जबरदस्तच. आणि त्या जर तुम्ही क्लिअर बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतोय. पूर्ण याट तिथे पार्किंगला आहेत. आणि पर्सनल याट येतात. या अशा रेंटवर वगैरे अशा गोष्टी नाहीत तिथे. जबरदस्तच आहे. चला तर एक्सप्लोर करूया. ऊन जबरदस्त पडलेला आहे. हे जे आहे तिथे बोर्ड आहेत पार्किंग वगैरेचे. रिस्ट्रिक्शन भरपूर आहे तिथे. सॉलिडच आहे एकदम. आणि हे समोर जे बघता ते अपार्टमेंट आहेत. ते तुम्ही रेंटवर घेऊ शकता. भरपूर टुरिस्ट येतात. 1-1, 2-2 महिने, 15 दिवस, 8 दिवस ज्याच्या पद्धतीने ते घेऊन राहतात. कंस्ट्रक्शनची कामं चालू आहेत वाटते खाली इथे पण. ऊन जास्तच आहे मला वाटते. 6 वाजायला आलेत तरी काय ऊन काय कमी होत नाही. 6 वाजून 10 मिनटं झालीत. 6 वाजायला आलेत म्हणजे फॅमिली घेऊन चाव बुंजावरनं विषय. चाव म्हणजे हाय, बुंजावरनं म्हणजे गुड मॉर्निंग किंवा जो स्टार्टिंगला व्यक्ती भेटतो त्याला असं बोलतात. गल्ल्या बघा. एक्सप्लोर करताना गल्ल्या एवढं सुंदर वाटते ना. ही झाडं वगैरे बघून सॉलिडच वाटते. उतरणं जास्त आहे त्यामुळे गाडी आपली थोडी फास्ट चाललेली आहे. जबरदस्तच वाटते गल्ल्या एक्सप्लोर करत. झाडं बघा जबरदस्त. ही जी आहेत ती लिंबूची झाडं आहेत. लिंबू लागलेलं खपलं का काय समजत नाही लोकांची. मटणान पिलून खाल्या का काय. लिंबूची झाड आहेत. निघालोय. समुद्रावरनं लोक जी आहेत ना बाहेर निघायला लागलेत. जवळजवळ 6 वाजून 20 मिनटं झालेत बाहेर निघलेत लोक. आणि जर लवकर गेलो असतो तर, कारण की इथली जी लोक आहेत ती सनबाथसाठी जातात. त्यांना उन्हाची जाम आवड बोलू शकतो आपल्या भाषेत. ऊन घ्यायला जातात ते. आणि लोक बघितले ना तुम्ही इथे
कुत्री एवढी जबरदस्त कुत्री आहेत ना यांच्याकडे, प्रत्येक जण बघतील ते कुत्री घेऊनच. म्हणजे लोक कुत्र्यांच्या मागे म्हणजे बाबा बाबा जाम जेव कुत्र्यांचं. कुत्री म्हणजे डेंजरस काम. टुरिस्ट दिसायला लागलेत. जसं जसं पुढे पुढे जातोय ना तसं तसं टुरिस्ट दिसतोय. जो वरनं तुम्हाला भाग दाखवला होता तो पूर्ण माउंटन, आणि आम्ही राहायला आहेत तिकडे. ती जी क्रेन दिसते वरती तिकडे राहायला आहे. हे बघा समुद्र आता तुम्ही बघू शकता. पूर्णचे पूर्ण टुरिस्ट आलेले आहेत. वॉलवर पेंटिंग केलेली आहे बघा. लोकांच्या अंगण कला पण जाम. ज्याची ती लोक बघतील तुम्ही कुत्री घेऊन दिसतात. ओल्ड कपल पण भरपूर आहेत, यंग पण आहेत. काकी फिरते बघा कशी. काकी काकाने घरची स्वतः टेबल घेऊन आलेला. म्हणजे स्वतःचा टेबल आणला म्हणजे आपण इथले पैसे द्यायची गरज नाही, असा विषय आहे तिथे. हे जे अम्ब्रेला बघता तुम्ही हे परचेस करू शकता, आणि त्यांचा रेट ठरलेला असतो दिवसाचा. त्या रेटवर ते बेड घेऊन तुम्ही राहू शकता. आणि आता मगाशी जो काका दाखवला तो घरशी त्यांनी बेड आणला होता. ही लोक समुद्राकाठी मस्त उन्हाचा आनंद घेतात. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पार्क आहेत. अजून चालू नाही झालेत. जसं कालोख पडेल तसं चालू होईल. वर तुम्हाला जर खेळायचं असेल तर तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी पण आहेत. बघू शकता या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत. पोरं जे व्हॉलीबॉल खेळतात. गेम्स वगैरे असतात त्याची ते रेट घेतात. फिटनेस पण तशी तुमची राहू शकते. म्हणजे आता हे टेबल वगैरे लावायची सेटिंग चालू आहे यांची डिनरसाठी. जसं कालोख पडेल ना तसं वेगळीच दुनिया होते. बघू शकता तुम्ही. हा फ्लॅग आहे या कंट्रीतला, इटालियन फ्लॅग. टेबल लावायची कामं चालू आहेत. बघू शकता तुम्ही हे रस्ते आहेत इथले. आणि ही जी बाजूला बघता ना ते पूर्णचे पूर्ण शॉप आहेत. पूर्णचे पूर्ण शॉप आहेत. समोरचा अपार्टमेंट घेतलं तरी सी व्ह्यू भेटेल. कुत्री बघा, कुत्री बघा. ही गार्डन मध्ये जी लोक बसलेली आहेत ना आनंद करतात. रिटायरमेंटची मजा घेतात लोक बघा. पूर्णची पूर्ण रिटायरमेंटची मजा घेतात. त्यांचे पेन्शन वगैरे चालू असतील, मजा घेतात. सायकल बघा कशी, त्याच्यामुळे आनंद घेतात. समुद्रकिनारी बसून संध्याकाळी निघतात, सकाळी येतात. या अशा गोष्टी करतात ते लोक. ही जी समोर आहे ती कचऱ्याची गाडी आहे. आपल्या इथे सकाळीच येते ना घंटा गाडी, तसला प्रकार आहे. समुद्रावरनं लोक बाहेर निघालेत आता सध्या तरी. लोक आली. कॅमेरा असा आहे का घाबरतून पण.
एवढं मेंटेन केलेलं आहे ना का अक्षरशः आपण काय खाल्लं ना तर काय समजा चिप्स वगैरे बिस्किट वगैरे काही पण खाल्लं तुम्ही, काय बर्गर बोला करण्यात काय पार्सल घेऊन जे फास्ट अँड फूडचे प्रकार खाल्ले त्यांची जे बॅग असतात त्या पण फेकायला लाज वाटतात. एवढं नीट अँड क्लीन आहे, बघू शकता तुम्ही. लोक फिटनेसवर जबरदस्त येत येतात. इथे एक बघितलं मी, फिटनेससाठी लोक जबरदस्त. पोर जाम मास घातल्या, पोरांना रडते नुसतं, भूक लागले रे पोराला. नानी घेऊन निघले पोरीच्या पोरीला बाहेर खेळायला. ती इथली जी लोक आहेत ती सेलिब्रेशन एवढा करतात ना वीकेंड, सॉलिड आणि आयुष्य जगतात. पहिली गोष्ट, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हा शब्द भरपूर वेळा बघा ऐकायला भेटत असेल, पण सॉलिडच. जरा बसतो बाकावं, बेंच बरे मारले, बेंचवर जरा बसतो, तुम्हाला माहिती देतो. ही जी मागे बघता तुम्ही कपल्स, बघा ना वयाचा जवळजवळ 70 क्रॉस केले असेल त्याने, तरी पण पूर्ण आयुष्याची मजा घेतात ती लोक. याला बोलतात आयुष्य. चला मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. बाकी तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला कसं जगायचं आहे ते तुमच्यावर आहे. चष्मा घातला आहे कारण की ऊनच एवढं आहे म्हणून तो सनग्लास घातलेला आहे, नाहीतर रिफ्लेक्ट जास्त होतो आहे. चला तर पुढे एक्सप्लोअर करूया. अंद्यामो हे जे ते प्रायव्हेट बीचेस आहेत. तुम्हाला इथे जर एक्सप्लोअर घुसायचं असेल, आतमध्ये एक्सप्लोअर करायचं असेल तर यांचा एक रेट ठरवलेला असतो. 15 युरो यांचा रेट आहे. तुम्ही जा, बेड घ्या आणि मजा करा. जे प्रायव्हेटमध्ये आपण समजा जातो 15 युरो भरून, त्यांचं स्वतःचं शॉवर वगैरे घेण्याची सुविधा असते, रूम चेंजेस, रूमची पण सुविधा असते, रूम म्हणजे आपले जे कपडे आहेत ते चेंज करायची पण सुविधा असते, शॉवरची सुविधा असते, त्याच्यामध्ये वॉशरूम वगैरे पण असतात. वर्थ आहे त्या गोष्टीला, जबरदस्त आहे. एक्सप्लोअर केला पाहिजे, आलो तर. चला तर बघूया, तुम्हाला उद्या एक्सप्लोअर करून दाखवतो. आजचाच प्लॅन होता, पण आजचा विषय असा झाला का आम्ही इथे पोचलो सकाळी लेट, भरपूर 5.5 तास जर्नीला गेले आम्हाला, म्हणजे बोलोनियावरनं इकडे पोचायला. जी बस होती ती लेट झाली 15 मिनटं आणि सकाळी भरपूर थकलो होतो. त्याच्यामुळे विचार केला उद्या जाऊ, कारण की गरमी पण एवढी होती. इच्छा होती का समुद्राच्या काठी येतो मस्त बिअर खोलून पीत बसायची, चाकणा बिगण्या खाऊन आंघोळ लावायची, परत बिअर पियायची, असं प्लॅनिंग होता. पण प्लॅनिंग थोडा चेंज केला, उद्यावर ठेवला तो प्लॅनिंग. घाबरू नका, उद्या आपण एक्सप्लोअर करू त्या गोष्टी. चला तर इथली आजूबाजूच्या तुम्हाला कॅफे वगैरे दाखवतो, समुद्राच्या काठी कसे रेस्टॉरंट आहेत, काय लोक राहतात त्या गोष्टी दाखवतो. हा मागचं तुम्ही बार बघता तिथे गेलेलं, पण त्यांचं असं म्हणणं होतं का सकाळी 9ला चालू होते आणि संध्याकाळी 6-7ला बंद होते. त्याच्यामुळे हिच्या आईला लफडा झाला. पण आता पुढच्या बारला बघतो कसा का विषय आहे तो. पण पियाची आज पण पियाची, उद्या पण पियाची. परवा कोणी बघितलं मरतो का जगतो काय माहिती. तिच्या आईला बापासनी पण 7-12 मोठं ठेवले नाही ना, बारकं पण ठेवले नाही, गुंठ पण ठेवले नाही. आई ते आयुष्य मजा करून घेते. चला तर पुढे बघूया. हा पूर्णचे पूर्ण ट्रॅक बनवलेला आहे वॉकसाठी, बघू शकता तुम्ही, आणि नीट अँड क्लीन. या साईडला तुम्ही समुद्रामध्ये आंघोळ करा, खा पिया मजा करा. इकडे वाटल्याचं संध्याकाळी तुम्ही जर फॅमिली असेल तर फिरू शकता. थकली तर हे बेंचवर बसा, बागावा. पोरं लहान मुलं असतील तर ती पण खेळू शकतात तिथे, कारण की गार्डन वगैरेची सुविधा आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गेम पण आहेत भरपूर प्रकारे. तुम्ही या अशा बीचवर गेले नाही, ही फ्री आहे. इथे तुम्हाला का 15 रुपये 10 रुपये द्यायची काही गरज नाही. तुमचा घरशी टावेला ना आणि तुम्ही बसा. पण तिथे तुम्हाला छत्री पित्री नसेल, झोपा वालीव खाली टावेल टाकून बिंदास. काय 1 रुपया द्यायची गरज नाही. घरशी डबा बांधून आणला ना तरी चालेल, काय त्रास नाही. असे पण लोक करतात तिथे. बाकी तुमच्यावर आहे, तुम्हाला काय योग्य वाटते ते तुम्ही बघा. चला तर तुम्हाला दाखवतोय बाजूचा परिसर.
डॉग कुत्रे, जर्मन शेपर्ड. काका काकी माग, काका काकी, काका काकीची पोरीची पोरा, पोरांची पोरा घेऊन विकेंड एन्जॉय करतात. समुद्र दाखवतोय तुम्हाला, समुद्र इथला. हा तुम्ही बघू शकता माझ्या मागचा परिसर, जो तुम्हाला तिकडनं दाखवला. 15 युरो आहे, काही ठिकाणी 9 युरो आहे, काही ठिकाणी 10 युरो आहे, काही ठिकाणी 6 युरो आहे. फरक असा आहे का तुम्ही पे करता त्याच्यासाठी ती तुम्ही रेडवाली बोट बघू शकता. तुम्ही जर पोहता पोहता आतमध्ये गेले, परमेश्वरी रुपये काही होऊ नये, पण समजा काय अपघात झाला तर अपघात टाळण्यासाठी त्यांचे सेफ्टी गार्ड इकडे असतात, ते तुम्हाला वाचवतात वगैरे. पण ज्यांना स्विमिंग नसेल येत त्यांनी जायचा प्रयत्न करू नका. सेफ साईड तुम्ही आंघोळ करा, मजा करा. आणि फ्रीवाले जे आहेत त्याच्यामध्ये असला काहीच प्रकार नाही. बघू शकता तुम्ही परिसर, एवढा सुंदर परिसर आहे ना, आणि लोक खरोखर मजा करतात. तशी तुम्ही पण करा, मी पण करतोय. चलो तर तुम्हाला याट झोन दाखवतोय. या बघू शकता इथे तुम्ही कामं चालू आहेत, शिड्या लावल्यात तिथे. मला वाटतं पेंटिंगची काय कामं चालू आहेत, मेंटेनन्ससाठी बाहेर काढलेले आहेत. घासायला लावलेत, बघू शकता तुम्ही. पूर्णचे पूर्ण मला मेंटेनन्स डिपार्टमेंट इकडे दिलेलं आहे आणि पार्किंग त्या साईडला दिलेली आहे. सिस्टमॅटिक पूर्ण आहे. या साईडला मेंटेनन्स डिपार्टमेंट, समोरच्या साईडला पार्किंग. जबरदस्त. चलो तुम्हाला पार्किंग दाखवतोय. लोक बघू शकता तुम्ही. बाबा शरीरासाठी बाबा सकाळ संध्याकाळ धावतन. त्यांना माहिती आहे आपल्याला काय त्रास नसेल तर आयुष्य सुंदर आहे पुढे. चला तर दाखवतो तुम्हाला. या ज्या आहेत त्या, हा जो आहे पूर्ण याट पार्किंग आहे, बघू शकता तुम्ही. ही पूर्ण याट पार्किंग आहे. गाड्या पार्किंगला पण लाईनशीर पद्धतशीर लावलेल्या आहेत. ह्या ज्या बोटी घेऊन तुम्ही दुपारी फिरू शकता रेंटवर. लहान स्पोर्टसाठी यूज केला जातो तो. काय मला शब्द आठवत नाही त्याला काय बोलतात. गेम तुम्ही बघितलं असेल भरपूर वेळेला टी व्हीमध्ये. हे या शब्द आठवत नाही मला, बघा तुम्ही आठवा. हा आहे यांचं याट पार्किंग. आणि याट यांच्या प्रायव्हेट आहेत, या रेंटवर वगैरे या गोष्टी देत नाहीत. म्हणजे काय ते खानदानी लोक, विचार करा. फक्त एन्जॉयमेंटसाठी याट घेतलेले आहेत. जेव्हा मी माहिती काढली तेव्हा मला समजलं. मला असं पहिला वाटलेलं का रेंटवर वगैरे देतात, पण नाही. इथे लहान आहेत, त्या साईडला मोठे आहेत, त्याच्यात त्या साईडला पण मोठे आहेत. या समोर पण तुम्ही बघू शकता. जर्मनीवाल्यांच्या पण इथे याट आहेत. स्वित्झर्लंडवाल्यांची बघू शकता, तो फ्लॅग दिसतोय तुम्हाला. स्वित्झर्लंडवाला, इथे जर्मनवाला एक आहे. असा हा समुद्राच्या बाजूचा परिसर आहे. जेवढा व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला तेवढा केलेला आहे. बाकी जो आहे तो तुम्हाला उद्या एक्सप्लोअर करून दाखवतोय.
मागे हा समुद्राच्या बाजूला पूर्ण माउंटन लागलेला आहे. माउंटनवर घरं पडतोय. जो मागचा जो भाग बघता ना तिकडे विंटर टायमाला बर्फ पडते. बोट बघा कशी. इथे मी माहिती घेतली, जर तुम्हाला इथे जर फिशिंग करायची असेल, आपण जी मूवीमध्ये बघतोय लहानशी बोट घेऊन आतमध्ये जातात गल घेऊन, किंवा तुम्ही समुद्राच्या काठी पण बसू शकता गल घेऊन, पण त्याचे चार्जेस पे करायला लागतात गव्हर्नमेंटसाठी. त्याचं पर्सनली एक लायसन्स येतो आहे तुम्हाला फिशिंगसाठी, ते तुम्ही घ्या आणि फिशिंग करा. जर अनलिगली केलं तर कायद्यानुसार गुन्हा आहे, फाईन चार्जेस आहे तिथे. त्याच्यामुळे तुम्ही जर फिशिंग करायचं यायची इच्छा असेल, तुम्हाला फिशिंग करायची असेल तर तुम्ही बिंदास या, लायसन्स घ्या आणि फिशिंग करा. जवळजवळ 20-30 युरो काहीतरी लायसन्सची कॉस्ट आहे. जशी मी माहिती घेतली त्या माहितीच्या हिशोबात समजले 20-30 युरो आहे, पण सॉलिडच आहे. करू शकता बिंदास, कारण की ज्याला आवड आहे मासली पकडायची त्यांनी बिंदास या, घ्या गल, तिच्या आईला पकडत बसा, काय त्रास नाही. भूक लागलेली आहे म्हणून आलो कॅफेमध्ये ऑर्डर देतोय. काहीतरी खातो जरा पोटासाठी. किती तुमच्या आयला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, पोटासाठी काहीतरी खातो, तुम्हाला दाखवतो इथले कॅफे कसे असतात ते. अमेरिकानो I'll take this one. This one? You will take different? No, I just want coffee. Only Americano. भाई बनवते कॉफी. तर हा ब्लॉग इथेच थांबवतोय. आता घेतलाय नाश्ता बिष्टा, जरा भूक लागले, खातो जरा, आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं कव्हर करता आलं मला तेवढं कव्हर करून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर उद्या भेटू नवीन विषय घेऊन नवीन जागेवर. चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.